बघा, पण पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतं की ह्या दुष्ट लोकांचं जे बोलणं असतं फार विषारी असतं. म्हणा शेजाऱ्या, दुष्ट लोकांचं बोलणं विषारी असतं. एका नागामध्ये तुम्हाला माहिती, नाग चावल्यानंतर काय होतं ना, त्याच्यात मध्ये विष असतं. आपल्याला वाटतं की गारुडी लोक जे खेळ दाखवतात रस्त्यावरती आणि ते नागाबरोबर खेळतात आणि आपल्याला वाटतं की नाग त्यांना चावत नाही. तुम्ही जर त्याची माहिती घेतली तर असं सांगितलं जातं त्याचं विष जे आहे ते विष ते काढून घेतात पहिले आणि मग त्या नागाला खेळ दाखवण्यासाठी दरवेळेस ते तयारी करत असतात, कसा डोलायचा, कसा नाचायचा, कसं काय करायचं, कसं काय करायचं. त्याचं विष काढल्याशिवाय कधीच त्याला लोकांमध्ये देत नाही. कारण तो साप एखाद्या व्यक्तीला जर चावला तर तो व्यक्ती मृत्यू होऊ शकतो आणि त्याचा परिणाम हा गारुडी माणूस जेलमध्ये जाऊ शकतो आणि कदाचित त्या गारुडी माणसाला देखील तो चावू शकतो. म्हणून नागाच्या मध्ये जे विष असतं चावल्यानंतर जिभेच्या खाली ते सगळं विष काढून घेतलं जातं आणि तुम्ही आणि बघा, हिरवं हिरवं विष असतं ते, बरोबर आहे. हिरवं हिरवं काय आहे? विष आहे. तसंच त्या प्रकारे बायबल सांगते का दुष्ट लोकांना विष या शब्दाची उपमा दिलेली आहे. मी पहाट प्रार्थना करत होतो आणि परमेश्वराच्या आत्म्यासंग मी संवाद करत होतो, प्रार्थना करत होतो आणि देवासंग मी बोलत असताना देवाने मला एक दर्शन दिलं. मी समोर पाहत होते आणि त्या दर्शनामध्ये मी आहे आणि मी त्या ठिकाणी दर्शनामध्ये थोडस काहीतरी काम करत होतो आणि काम करता करता अचानक मला सापाने दंश केला आणि दंश केल्यानंतर मी डॉक्टरकडे जाणे टाळलं आणि थोड्या वेळ त्या ठिकाणी मी म्हटलं काय होणार नाही मला, काय होणार नाही मला, मी मरणार नाही असं मी बोलत होतो. कालांतराने तो साप मला जसा चावला ना तसं तसं विष ते कालांतराने 5-7 घंट्यानंतर माझ्या पूर्ण बॉडी मध्ये पसरत पसरत गेलं आणि त्यानंतर मला त्रास व्हायला चालू झाला. त्रास जसा जसा मला होऊ लागला, नंतर मी माझी गाडी चालू केली